नमस्कार मित्रांनो, मी मुकेश नागटी कोकण सफारी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपल्या साईनगर कट्ट्याची पिकनिक जाणार आहे इगतपुरीला भंडारदरा। स्पेशली खास साईनगर कट्ट्याने आज मोठ्या लांबची पिकनिक अरेंज केली आहे। खूप एन्जॉय मस्ती होणार आहे, धमाल होणार आहे। तुम्ही वॉच करत राहा। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिलं, हा फिश टँक प्लांटेशन फिश टँक आहे। मी स्वतः सेटअप केला आहे। कसं झालं आहे ते नक्की सांगा। मित्रांनो बघा, गाडी उभी आहे, सगळे मित्रमंडळी पण जमा आहेत। गणपती बाप्पा गल्लीतल्या महाराजा साईनगर कट्टा वर्षाप्रमाणे चाळीस वर्षी शैलीचं आयोजन केलं आहे आणि प्रत्येक वेळा साईनगर कट्ट्यावर कृपादृष्टी दाखवली आहे। आनंदाने आणि उत्साहाने पार पाडली आहे। यावर्षी देखील आपली सहल इगतपुरीला जात आहे। तुझी कृपा कायम राहू दे आणि तुझी आपली सहल आनंदात आणि उत्साहात पार पडू दे रे देवा। लिंबू फिरवला असेल त्याला लिंबूचा रस पाच सगळं काय व्यवस्थित कर रे देवा। हा खास कार्यक्रम आहे साईनगर कट्ट्याची वचन पूर्तता। मागच्या वर्षी आपण 2025ला जेव्हा वाईला गेलो होतो तेव्हा आपण एक खास असं अनोखी म्हणजे साईनगर कट्ट्या प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अनोखी करत असतं। अनोखीची स्पर्धा आपण आयोजित केली होती। त्या स्पर्धेचं नाव होतं आदर्श मध्यप्रेमी। म्हणजे आदर्श मध्यप्रेमी या स्पर्धेमध्ये बहुतेकांनी भाग घेतला होता, पण त्यामध्ये आपण एक असं एक आदर्श मध्यप्रेमी निवडला। म्हणजे निवडायची गरज लागलीच नाही, कारण तो नजरेसमोरच आला एकदम असा मध्यप्रेमी जो खरंच त्याला ते जी पदवी दिली ती आपण खूप चांगलं केलं आणि खूप मोठं काम केलं ते। तर अशी पदवी ज्याला आपण दिली त्या टायमाला आपण त्याला वचन दिलेलं की पुढच्या वर्षी तुला एक खंबा देणार, जे काय देणार अर्धा किंवा एक खंबा देणार असं आपण त्याला वचन दिलं होतं आणि ती वचन पूर्तता आपण आता आज करतो आहोत। आणि ते प्रशांत कदम हे आदर्श मध्यप्रेमीचं हे पारितोषिक आहे। हे पारितोषिक देताना आपण आदर्श मध्यप्रेमी म्हणून काय पाहिलं? तुम्हाला प्रश्न पडला असेल आदर्श मध्यप्रेमी म्हणून आपण प्रशांत कदम यांच्याकडे काय पाहिलं? तर प्रशांत कदम यांनी मध्यप्राशन करून सुद्धा म्हणजे त्याला जेवढी पाहिजे तेवढी ते हलत नव्हते, ढुलत नव्हते आणि व्यवस्थित होते। असे होते की सुरुवातीपासून ते एंडिंग पर्यंत जे काम करत होते, कोणतंही काम बोला, झाडू मारा, साफसफाई बोला किंवा काही मारा, काही करा, एक नित्य निमाने आणि नम्रपणे करत होते। म्हणून आम्ही त्याला आदेश खोल डॉक्टर ब्रांडी तर हे असं आहे आदर्श मित्र साईनगर कट्ट्याची प्रथमच आपण प्रथा सुरू केली आहे केक कटिंगची आणि कटिंग आपण कायम सुरू करणार आहोत। तर आता आपली केक कटिंग ज्येष्ठ आपले संजय घाडेवाकर आणि महेंद्र कोळे यांच्या हस्ते आपण केक कटिंग सुरू करणार आहोत। गणपती बाप्पा सीनियर को भरा अभी चला
सहल जाते पिकनिक जाते आहे इगतपुरीला की सुखात जाऊ दे आनंद जाऊ दे आणि आमचा परतीचा प्रवास पण सुखात होऊ दे आनंदात होऊ दे बजरंगबली की
प्रशांत कदम यांच्या मिसेस प्रशांत अरे. यांचा वाढदिवस आहे. तर साईनगर कट्ट्यातर्फे वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा आणि आनंद राहा. हे पाऊस कोणाचा हा बघ हे कसा आहे नाश्ता? हे दादा नाश्ता कसा आहे भाई? पिंट्या एक नंबर नाश्ता है, चाय एकदम बढ़िया है, चाय एकदम बढ़िया है.
पुष्पगुच्छ नसता भेटला तर ते प्रशांत द्या ना, या, द्या. होय नाही तुम्ही बरे एक मस्त. मी तर एक सांगू शकतो की आम्ही इथे आल्यापासून म्हणजे 2 महिना आधी आपण बुकिंग केली होती या शेतकरी फार्म हाऊसची. बरोबर आणि हे दिवस मिळण्यासाठी म्हणजे 2 तारखा भेटण्यासाठी आपण भरपूर स्ट्रगल केला. वा बाजूला कुठे काय फिरण्यासारखं आहे, हे ते बाकी जे काय असेल ते, पण इथे आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. एकदम नॅचरल वातावरण, AC नसावी, नॅचरल हवा आणि प्युअर ऑक्सिजन आणि तुमच्या जे जेवणाची टेस्ट एकदम मस्त होती. आम्ही खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे मला म्हणजे नमूद करायला आवडेल की तुम्ही स्वतःहून आम्हाला फीडबॅक पण विचारलात. दुसरी गोष्ट म्हणजे मारुती जे आहेत जे माझ्या संपर्कामध्ये होते सुरुवातीपासून, तर ते एकसारखे क्युरियस होते की काय खरंच ह्यांना ही सर्विस आवडली की नाही, खरंच ह्यांना हे जेवण आवडलं की नाही. 10 वेळा येऊन विचारायचे, तर त्यांची ती पद्धत मला खूप आवडली. आणि असे सहसा कोणी 10 वेळा विचारत नाही आणि एकसारखे ते घाबरत होते बाबा ह्यांना जेवण आवडेल की नाही आवडेल. पण खरंच सांगतो जेवण उत्तम झालं होतं, चांगलं झालं होतं आणि तुमच्या या शेतकरी फार्म हाऊसला दिवसांदिवस असे यश मिळत राहू दे हीच आमची सर्वांची शुभेच्छा. आभारी आहे. ॲक्च्युली सरांनी 2 महिन्यापासून मला कॉन्टॅक्ट करत होते की बुकिंग घ्या. तर मी त्यांना नेहमी म्हणायचो, ते मला म्हणत पैसे घ्या, तुम्ही पैसे घ्या. मी म्हटलं सर पैसे देऊ नका, तुमची ऑर्डर कन्फर्म आहे. 2 महिन्यापासून मी काय त्यांना पण ॲडव्हान्स पण नाही घेतला. आणि लास्टच्या 2-3 दिवस म्हटलं सर देता असेल तर द्या तुम्ही, आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मला फक्त कन्सर्न एवढाच होता की इथं भरपूर लोक येतात, वेगवेगळ्या प्रकारचे येतात. कोणी पुण्यावरून येतात, प्रत्येकाची जेवणाची टेस्टी वेगळी, प्रत्येकाचा लोकॅलिटी वेगवेगळी, प्रत्येकाला आपापल्या इकडचं जेवण आवडते. आणि आम्ही आमच्या पद्धतीने ते सर्व करायचा प्रयत्न करतोय. वी आर ट्राईंग टू आवर बेस्ट का जे पण आहे आम्ही जे खातोय तेच तुम्हाला सजेस्ट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, कारण तेच आम्हाला चॅलेंजेस तेच असते जास्त. तर म्हणून तुम्हाला विचार तुम्हाला आवडलं का नाही आवडलं. आता एवढा फीडबॅक सांगू शकतो ना. सर्व्हिस तुमचं जेवण खावण वगैरे जी पद्धत आहे आणि मेन म्हणजे नॅचरल, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं आम्हाला. आणि असंच तुमची पण भरभराट हो हीच आमची तुमच्याकडे इच्छा आहे.